चोरामणी इथल्या ट्रिपल मर्डरची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळच्या सुमारास माधवनगर परिसरात 5 ते 6 जणांनी डोक्यात दगड घालून एकाचा भर रस्त्यात निर्घुण आणि अमानुषपणे खून केल्यानं सोलापूर शहर पुन्हा हादरलं। सुरेश कृष्णा श्रीराम वय 35 राणा नीलमनगर MIDC असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी बसप्पा सुंकप्पा अण्णारेड्डी, विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा अण्णारेड्डी, राहुल बसप्पा अण्णारेड्डी, अरुणा बसप्पा अण्णारेड्डी राहणार मौलाली चौक, विजय सागर कंदर राहणार गेंटल टॉकीज समोर, यल्लप्पा सागर कदर आदींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दगडानं ठेचून खून केल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली। मयत सुरेश कृष्णा श्रीराम हा सकाळी 10च्या सुमारास मौलाली चौकाकडून 70 फूट रोड मार्गे माधवनगरकडं आपल्या MH13 ET 5757 या स्कूटीवरून निघाला असता पाळतीवर असणाऱ्या मारेकऱ्यांनी नीलम बेकरी इथं त्याला गाठून खाली पाडून दगडांचा यासह अन्य हत्यारांचा जबर हल्ला चढवला। 6 ते 7 जणांच्या या हल्ल्यासमोर सुरेश श्रीराम काहीच करू शकला नाही। एक हल्ल्यानं त्याची आर्त किंकाळी परिसरात पसरली। सुरेश कोणतीच हालचाल करत नसतानाही हल्लेखोरांनी त्याच्यावरील हल्ला सुरूच ठेवला। हा हल्ला इतका भीषण होता की सुरेशला त्याचा संपूर्ण चेहरा ठेचून काढण्यात आला। हल्ल्यानंतर मारेकरी पसार झाले। घटनेची खबर कळताच इथे पोलिसांचं पथक अधिकारी वर्गासह दाखल झालं। बघ्यांची मोठी गर्दी सुरुवातीला पोलिसांनी बाजूला केली। पुढे घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला। इथे उपचारापूर्वीच सुरेश कृष्णा श्रीराम मयत झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। दरम्यान सुरेश श्रीरामच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती। त्यांचा शोक अनावर होता। सुरेश श्रीरामचा मुलगा आणि भाऊ यांनी पूर्वीच्या भांडणातून हा खून झाल्याचं सांगत न्यायाची मागणी केली। सकाळच्या सुमारास माधवनगर सारख्या गजबजलेल्या भागात झालेल्या या निर्घुण खुनानं परिसरात एकच खळबळ उडाली। काही वेळ इथली दुकानं व्यवसाय बंद ठेवण्यात आली। बघ्यांची मोठी गर्दी इथं झालेली होती। सोलापुरात खुनाच्या भयंकर घटनात सातत्यानं वाढ होत असल्यानं पोलीस यंत्रणेसमोर हे एक आव्हान बनत चाललंय।